समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल. सुरू करूया. यस कोण सर. आज एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही इथं आहोत. माझ्यासोबत स्थानिक पोलीस शाखेचे प्रभारी अधिकारी विश्वजित मुंडे साहेब आणि सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी साहेब देखील आहेत. काल रात्री एक मोठी कारवाई सायबर गुन्हेगारांवर सायबर पोलीस स्टेशनने केलेली आहे. विषय असा आहे की माझं बँक अकाउंट किंवा माझ्याकडे असणारे ATM कार्ड, माझ्याकडे असणारं डेबिट कार्ड, माझ्या नावावर घेतलेलं सिम कार्ड, माझ्या नावे इश्यू झालेले चेक हे मी दुसऱ्या कोणाला तरी कमिशन खात्यात वापरण्यासाठी देते आणि इनडिरेक्टली ती व्यक्ती आंतरराष्ट्रीय आंतरराज्य अशा पद्धतीच्या सायबर गुन्हेगारी टोळीचा भाग बनते. म्हणजेच कसं की एका व्यक्तीने XYZ या व्यक्तीने, मग ती व्यक्ती अगदी गरीब असेल, डिजिटली इलिटरेट असेल, फायनान्शियली इलिटरेट असेल, अशी व्यक्ती किंवा सॉफ्ट टार्गेट शोधणं आणि अशा व्यक्तींचे बँक अकाउंट, त्यांच्या नावे बँक अकाउंट काढून घेणं, काही वेळेला असे बँक अकाउंट काढण्यासाठी त्यांना मदत करणं आणि त्यांना 2-3% कमिशनचं आमिष देणं आणि या आमिषावर ते मग आपलं बँक अकाउंट वापरायला देतात. आपल्या नावावर सिम कार्ड घेऊन ते सिम कार्ड दुसऱ्याला वापरायला देतात. त्या बँक अकाउंटच्या नावे इश्यू झालेले चेक वापरायला देतात. त्या बँक अकाउंटवर मिळालेलं ATM कार्ड, डेबिट कार्ड हे दुसऱ्याला वापरायला देतात आणि अशा अज्ञानापोटी दुसऱ्याला वापरायला दिलेले किंवा कमिशन पोटी दुसऱ्याला वापरायला दिलेलं आपलं अकाउंट जे आहे ही सायबर फ्रॉडस्टर्स किंवा सायबर स्कॅमर्स हा गुन्हा करण्यासाठी वापरतात. आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की सायबर फ्रॉडस्टर्स जे आहेत, सायबर स्कॅमर्स जे आहेत हे वेगवेगळे गुन्हे करतात, वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे करतात. डिजिटल अरेस्ट असतील, OTP घेऊन त्याच्यातून फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा फसवणुकीचे गुन्हे असतील, अशा प्रकारचे गुन्हे करतात. तर त्याच्यासाठी ते स्वतःचं अकाउंट वापरत नाही, हे अशा पद्धतीचं म्यूल अकाउंट वापरतात. म्यूल अकाउंट म्हणजे ते दुसऱ्याच्या नावे असतं पण मी ते भाड्याने घेतलेलं असतं वापरण्यासाठी. अशा पद्धतीचं म्यूल अकाउंट ते वापरतात आणि अशा पद्धतीने मिळालेले जे रॉंगफुल गेन आहे म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळालेले पैसे हे अकाउंटवर घेतले जातात आणि त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून त्याच्या चेकद्वारे किंवा त्याला बँकमध्ये पाठवून विड्रॉल करून किंवा ATMद्वारे विड्रॉल करून किंवा दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला लावून हे गुन्हेगारी कृत्यातून मिळवलेले पैसे हे त्या व्यक्तीच्या अकाउंटवर घेऊन ते पुन्हा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात, जेणेकरून तपास यंत्रणेला लवकरात लवकर त्याचा छडा लावता येऊ नये. म्हणजे फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर, फिफ्थ, सिक्स लेअर पर्यंत हे अकाउंट चेंज होत जातात आणि हे अकाउंट आपण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे जेव्हा दुसऱ्याला वापरायला देतो तेव्हा आपण या गुन्हेगारी टोळीचा सदस्य बनतो आणि अशा पद्धतीची कारवाई काल कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्यांच्यासोबत हवालदार सुप्रिया रोमन मॅडम, हवालदार संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार डोबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुलघरे आणि LBC पवार या पथकाने केलेली आहे, ज्याच्यामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि या 4 आरोपींकडून आतापर्यंत जवळपास 2,34,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या 4 आरोपींना
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी जे आहेत एलसीबीचे DI मोडके साहेब यांनी आज कोर्टामध्ये हजर केला. तर 7 दिवसाची त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे, ज्याच्यामध्ये पुढचे जे लेयर आहेत अजून त्यांनी कोणते अकाउंट वापरलेले आहेत, कोणत्या व्यक्तीनं असं हाताशी धरलेलं आहे याचा तपास आपण यापुढे करत आहोत. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, लोक नाते अजाणतेपणे या गोष्टी करत आहेत. घर बसल्या फक्त मी अकाउंट उघडून देतो तर मला 2-3% जर 1 लाख रुपयाचं जर अवैध रित्या ते पैसे त्या अकाउंटवर आले असतील तर त्याचे 2-3% म्हणजे तुम्हाला 2-3 हजार रुपये घरी बसल्या मिळतात. तर काय त्याला अडचण असणार आहे त्या व्यक्तीला. म्हणजे दोघे पण गेन सिच्युएशन मध्ये, दोघे पण विन सिच्युएशन मध्ये. म्हणजे जो वापरायला देतो त्याचाही फायदा होतो आणि जो वापरतो त्याचाही फायदा होतो. नुकसान कोणाचं होतं? ज्याचं फसवणूक झालेली आहे, ज्याच्याबरोबर स्कॅम घडलेला आहे त्या व्यक्तीचं नुकसान होतं. तर या अनुषंगाने लोकांना किंवा जनतेला माननीय SP सरांकडून हेच आव्हान आहे की तुमच्या नावे तुम्ही स्वतः जे काही अकाउंट बँकेत काढलेलं आहे, तुमच्या नावे जे सिम कार्ड घेतलेले आहे, तुमच्या नावे जे ATM डेबिट कार्ड बनवलेलं आहे, तुमच्या नावे जे चेक बनवले, कुठल्याही कारणास्तव अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणालाही वापरायला देऊ नका. आणि असं जर कोणी आलं आणि याच्यापेक्षा जास्त कमिशनची जर तुम्हाला आमिष दाखवलं तर तुम्ही निश्चितपणे जे टोल फ्री क्रमांक आहे 1930 हा टोल फ्री नंबर आहे. टोल फ्री नंबरवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता किंवा आपला नेहमीचा डायल 112 हा नंबर आहे 112 या नंबरवर देखील तक्रार दाखल करू शकता. पण सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे ही कळकळीची विनंती आहे की आपण असं कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कारण तुम्ही अशा आमिषाला बळी पडलात तर नकळतपणे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा भाग बनणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण काळजी घेणं फार गरजेचे आहे. मी सातारा जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे आणि सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे जी काही कामगिरी केली ही निश्चितच खूप चांगली कामगिरी केली आहे. ही आपली 9वी कामगिरी आहे. आणि यापूर्वी असे मॅन्युअल अकाउंट वापरायला जे दिलेले असे 6 गुन्हे आहेत. ATM वापरायला दिलेला आहे असे 2 गुन्हे आहेत आणि सिम कार्ड वापरण्यासाठी दिलेले आहेत असा 1 गुन्हा आहे. असे आपण 9 गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि इथून पुढे देखील आपण याच्यामध्ये वर्कआउट करून दाखल करू. तर मला पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान आपल्या सर्वांना आपल्या मार्फतीने आपल्या मध्यस्थीने करावं असं वाटतं की अशा कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नका आणि आपल्या मालकीची कोणतीही वस्तू कोणत्याही कारणास्तव दुसऱ्याला वापरण्यासाठी देऊ नका. मॅडम आता त्यांना पण कायद्याचं अज्ञान याला काहीच एक्सक्यूज नाहीये. ते जे म्हणते की मला माहित नाही, पण तुझा अकाउंट आहे ना, तुझं अकाउंट हे तूच वापरलं पाहिजे. आणि KYC असेल, KYC कशासाठी असतं की बँकेला तो कस्टमर माहित असतो. आता बँकेचा याच्यामध्ये रोल नसेल, कारण मी जर स्वतःहून गेले आणि मला माझं अकाउंट उघडायचं असेल तर त्यांना त्याच्या मागचं इंटेन्शन माहिती नसताना ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. पण मला माझं अकाउंट यांना चुकीच्या कामासाठी वापरायला द्यायचं असेल तर हा माझं इंटेन्शन असतो. त्यामुळे माझ्यावर किंवा अशा पद्धतीने जे अकाउंट काढतात आणि वापरायला देतात त्यांच्यावर प्रत्येकावर आम्ही गुन्हा दाखल करणार. या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी करणार. साताऱ्यातल्या किती आतापर्यंत आपण जे 9 गुन्हे दाखल केलेले आहेत तर त्या 9 गुन्ह्यांमध्ये बाहेरच्या राज्यातले पण आरोपी आहेत. तर आम्हाला तिथे जाऊन सुद्धा याच्यामध्ये तपास करायचा आहे. तर कारण ही संख्या वाढत जाणार आहे. कारण एक लेअर आपल्याला सापडला, याच्या पुढचा लेअर सापडणार आहे, पुण्याच्या पुढचा लेअर सापडणार आहे, याची संख्या वाढत जाणार आहे. पण आतापर्यंत तरी आपण 15-16 व्यक्तींवर कारवाई केलेली आहे. बरोबर आहे, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी या गोष्टी निदर्शनाला आणून देणं आवश्यक आहे. कारण आता ऑलरेडी 3 लाखाच्या वरचे जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते इमिडिएटली IT त्या नजरेखाली येतात. पण त्याला थोडासा उशीर असतो. पण आपण जरी 1-2 लाखाचा चेक जरी दिला तरी सुद्धा बँक आपल्याला SMS करते किंवा विचारते की तुम्ही चेक दिलेला आहे हा एनकॅश करायचा आहे का. तर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मी सर्व जिल्ह्यातले जे बँकर्स आहेत त्यांची देखील आम्ही यामध्ये मीटिंग बोलवणार आहोत आणि त्यांना देखील या अनुषंगाने सक्त सूचना देणार आहोत. कारण एखादा रेग्युलर ट्रान्झॅक्शन जर माझं 500, 1000, 2000 रुपयाचं असेल आणि अचानक ते लाखोंमध्ये गेलं तर निश्चितच त्याची
जे काही व्हेरिफिकेशन आहे हे होणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांनाही सूचना दिली. या चौघांचं पहिलं क्रिमिनल तर 13 गुन्हे दाखल आहेत. ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दाखल आहेत. हां आणि म्हणजे असे 4ही आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. काहींवर 2 आहेत, काहींवर 3 आहेत. मग 13 गुन्हे दाखल आहेत. आपल्याला अटक केले ते खातेदार आहेत की आणि अशा पद्धतीची फ्रॉड करणारे लोक पण आहेत. ह्याच्यातला मूळ टोळी आहे ही पण पोहोचली. सातारा जिल्ह्यातल्या काय दाखवून अकाउंट ओपन करायला सांगितले जातात आणि त्यांच्याकडून करून घेतलं जातं. हे तर ऑनलाईन झालं. या व्यतिरिक्त ह्या जी आता घटना घडली त्या बँकेमध्ये हे जे अकाउंट आहे ते ऑफलाईन अकाउंट आहे. ते जे झालं ते वॅलेट आहे त्याच्यामधलं जे काही मोबाईलमध्ये मनी ट्रान्सफर मॉड्यूल असतं त्याच्यामधलं ते वॅलेट आहे मनी वॉलेट. तर त्यातून पण अशा घटना घडू शकतात. मॅडम कोरे दाखल केलेले आहेत आपण. किती गुन्हे? कोरेगाव व्यतिरिक्त 8 गुन्हे दाखल केलेले आहेत आपण. कराडला दाखल केलेले आहे, दहिवडीला केलाय, उंबरजला केलाय, शाहूपुरीला केलाय. म्हणजे हा 9वा गुन्हा आहे आपला. या अशा घटनेवर तरी बँकेमध्ये त्या जेन्युइन पर्सनची पण ती खाती भाड्याने घेतली गेली वापरण्यासाठी. नाही, जी भाड्याने घेतली त्या घटनेवर हा हे अशाच प्रकारचे परत न्यू अकाउंट असतात. म्हणजे आता फर्स्ट इयर आहे तर सेकंड इयर मध्ये सुद्धा आता या अकाउंटवरून पुन्हा तो पैसा ट्रान्सफर झालेला असेल दुसऱ्या अकाउंटवर आणि नॉट नेसेसरी की तो जेन्युइन पर्सन असेल ते पण अशा पद्धतीचं न्यू अकाउंट असणार. जसं लेअर बाय लेअर इन्व्हेस्टिगेशन जसं पुढे जाईल तसं पुढची खाती आता तरी आपल्या निदर्शनाला या इन्व्हेस्टिगेशन मध्ये अजून पुढची कागदा खाती लक्षात आली जी पुढच्या तपासाचा भाग आहे. स्टेटमेंट घ्यावं अजून ते आपल्याला काही मिळाले नाही. बँकेचे स्टेटमेंट मिळाल्यानंतर मग आपण सांगू शकतो त्याबद्दल. कारण की आपण जेव्हा कारवाई केली तेव्हा कारवाईच्या वेळेला त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये हे मिळालेलं साहित्य आहे समोर जे आपण सांगितलं 2,34,000. आता जी अमाऊंट जी होल्ड झालेली आहे अकाउंटमध्ये ती होल्ड झालेली अमाऊंट ही प्रत्येक अकाउंटमध्ये वेगवेगळी असणार आहे. ते बँक स्टेटमेंट जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करता येणार. माहिती मिळाली NCCRP पोर्टलवर जेव्हा 1930 याच्यावर जेव्हा कंप्लेंट येतात किंवा NCCRP पोर्टलवर जेव्हा कंप्लेंट येतात त्या कंप्लेंट डिएस्केलेट होत्या. तिथून सेंटरवरून स्टेटला येतात, स्टेटवरून डिस्ट्रिक्टला येतात. म्हणजे इतर वेळेला कसं असतं तक्रारदार आपल्यापर्यंत येतो आणि आपण तक्रार दाखल करतो. तर इथं तक्रारदार डिरेक्टली आलेला नाहीये. NCCRP पोर्टलवर ती तक्रार आहे आणि तिथून खाली ती डिएस्केलेट होत आपल्यापर्यंत पोहोचली. आता सो मोठो याच्यामध्ये ही कारवाई केलेली आहे आणि आरोपी पकडलेले आहे. आता जे मनी न्यूल अकाउंट जे आहेत ही जी कारवाई आता चालू आहे याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेचे जे कलम आहे ते कलम आणि IT ऍक्ट याच्यामध्ये लागतो आणि त्यानुसार मग पुढे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. सगळ्यांच्याच सोबत करावं. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज